प्लास्टिक बंदीवरून सध्या भरपूर चर्चा सुरू आहे, पण आपल्या रोजच्या वापरात असणाऱ्या या गोष्टीवर बंदी घालण्याची वेळ का बरं आली? नमस्कार, मी सिद्धनाथ गानू. चला आज या प्लास्टिकची गोष्ट समजून घेऊया. प्लास्टिक म्हटलं की आपल्याला कॅरी बॅग्स, खेळणी, बाटल्या वगैरे आठवतात. पण प्लास्टिक नक्की येतं कुठून माहितीये? ते झाडाला येतं की खाणीत सापडतं? दोन्ही चूक. प्लास्टिक आपण तयार करतो. ते बनवायला नैसर्गिक तसंच मानवनिर्मित पदार्थ वापरले जातात. नैसर्गिक वायू, खनिज तेल आणि कोळशात मिळणारे हायड्रोकार्बन वापरून प्लास्टिक निर्माण केलं जातं. यांचा रेणू निसर्गतः तयार होऊ शकतो, पण अशा समान रेणूंची साखळी तयार झाली की त्यापासून प्लास्टिक तयार होतं. या साखळ्यांना पॉलिमर म्हणतात. म्हणूनच बऱ्याचशा प्लास्टिकची नावं पॉलिथिन, पॉलिस्टर, पॉलिस्टिरीन अशी असतात. एखाद्या गोष्टीचं विघटन होतं म्हणजे नक्की काय होतं माहितीये? तर जीवाणू ती गोष्ट खायला लागतात. त्यासाठी ते त्या वस्तूचं रासायनिक विघटन करतात. पण प्लास्टिकमध्ये असलेल्या रेणूंच्या घट्ट साखळ्यांचं विघटन जीवाणूंना करता येत नाही. यामुळे प्लास्टिक कुजतही नाही. आकडे सांगतात की जगात दरवर्षी 40 कोटी टन प्लास्टिकचं उत्पादन होतं आणि त्यातलं 40% म्हणजे 16 कोटी टन प्लास्टिक हे फक्त एकदाच वापरता येण्यासारखं असतं. म्हणजे पातळ पिशव्या, डिस्पोजेबल कप, रॅपर, प्लास्टिकचे चमचे वगैरे वगैरे. प्लास्टिकचं विघटन 500 वर्षांनी होऊ शकतं असा दावा काही शास्त्रज्ञांनी केलाय, पण त्याला इतर शास्त्रज्ञांनी मात्र आव्हान दिलंय. संयुक्त राष्ट्रांनी याच वर्षी एक अहवाल प्रसिद्ध केलाय, ज्यात त्यांनी म्हटलंय की 50 देश प्लास्टिकचं प्रदूषण कमी करण्यासाठी पावलं उचलतायत. भारताने 2022 पर्यंत फक्त एकदाच वापरता येतील अशा प्लास्टिकवर पूर्ण बंदी घालायचं ठरवलंय. गालापेगोस, श्रीलंका आणि चीन वेगवेगळ्या प्रकारे प्लास्टिकवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत फक्त काहीच देशांना प्लास्टिक वापरावर काही अंशी नियंत्रण आणण्यात आणि पुनर्वापराला प्रोत्साहन देण्यात यश आलंय. समजा तुम्ही नॉर्वे, जर्मनी किंवा स्वीडनमध्ये आहात आणि प्लास्टिकच्या बाटलीतलं कोल्ड्रिंक तुम्ही विकत घेतलं, तर जेव्हा तुम्ही ती बाटली परत कराल तेव्हा तुम्हाला काही पैसे परत मिळतील. यातून रिसायकलिंगला म्हणजे पुनर्वापराला प्रोत्साहन मिळतंय आणि प्रदूषण नियंत्रणात आणण्यातही त्यांना मदत होतीये. जगात प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी कुठेही नाही, कारण ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने उपयुक्त आहे. दरवर्षी जवळपास 8 टन प्लास्टिक समुद्रात शिरतं. बऱ्याच प्रकारच्या प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो, पण काही प्लास्टिक अशी असतात की त्यांचा पुनर्वापर करता येत नाही. उदाहरणच पाहायचं झालं तर चहा, कॉफीचे काही कागदी कप बघा. त्यांना आतून प्लास्टिकचा कोट लावलेला असतो. जगभरात दर दिवशी 70 लाख कागदी कप वापरून फेकले जातात, पण दर 400 कपांमधला फक्त 1 कप रिसायकल केला जातो. रस्त्यावरच्या गायी मिळेल ते अन्न खातात. अनेकदा त्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकही खातात. नुकतंच भारतातल्या एका गायीच्या पोटातून 80 किलो प्लास्टिक काढलं होतं. काही तज्ज्ञ म्हणतात की 2050 सालापर्यंत जगातल्या एकूण माशांच्या वजनापेक्षा जास्त वजनाचं प्लास्टिक समुद्रात जमा झालेलं असेल. जवळपास 90% समुद्री पक्ष्यांनी प्लास्टिक खाल्लेलं असतं आणि दर 3 पैकी एका समुद्री कासवाने प्लास्टिक खाल्लेलं असतं. एका वर्षात 1 लाख समुद्री प्राणी प्लास्टिकमुळे मारले जातात. तुम्हाला माहिती आहे का, कॅरिबियन बेटांजवळ एक कचऱ्याचं बेट तयार झालंय. समुद्रातला सतत साठत जाणारा कचरा एकत्र येऊन त्याचं हे बेट तयार झालं आणि यात पर्यावरणाला किती मोठा धोका आहे हे समजून घ्यायचं असेल तर हे ऐका. या तरंगत्या कचऱ्याच्या बेटाचा आकार महाराष्ट्राच्या आकाराच्या 5 पट आहे. तर प्लास्टिकचं प्रकरण हे असं आहे. 111 वर्षांपूर्वी आपल्या सोयीसाठी लावलेला हा शोध आपल्यालाच डोईजड होऊ नये म्हणून जगभरात प्रयत्न चाललेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? यासारखे इतर वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या आमच्या सोशल मीडिया हँडल्सना आणि आमची वेबसाईट bbcmarathi.com ला.